झांसी 30, कानपूर 200, प्रयागराज 426. हो हो. आणि अच्छी कशी इतकी सुंदर आपली भरलेली एकदम लोडेड आपली ज्युपिटर दिसत आहे, एकदम चुम्मेश्वर. कसं काय नायट्रोजनमध्ये नॉर्मल टाकले तर इश्यू होऊ शकतो टायरला. शेर का बच्चा एक ही अच्छा. ओ सही आहे, सही, एकदम बरोबर. ओके, थोडंसं स्कूटीला करूया स्टार्ट, थोडंसं देऊया तिला वॉर्मअप. ओके. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. स्वतः पण फिलहाल आहोत गुणामध्ये. तुम्ही पाहू शकता हॉटेल भावना. या भावना हॉटेलमध्ये आम्ही मस्त स्टे केला होता. एकदम छान हॉटेल आहे, बजेट फ्रेंडली देखील आहे. चला, स्वतः वाजलेले आहेत 9:41 आणि आज आपण गुणावरून निघालेलो आहोत श्रीराम मंदिर अयोध्याला जाण्यासाठी. आपण मॅपमध्ये डेस्टिनेशन लावलेला आहे, इथं दाखवते 649 किलोमीटर, ऑलमोस्ट 650 किलोमीटर आणि 11.5 तास. इट्स वेल गुड. म्हणजे याच्यावरून कळून येतं की रोड एकदम छान आणि मस्तपैकी असणार आहे. सिनेरी एवढंच की आपलं जेवढं आपण ब्रेक घेऊ ते याच्यामध्ये ॲडिशन करायला लागेल आहे. 3 तासाचे टोटल ऑफ कन्फर्म ब्रेक होतील आपल्या होल जर्नीमध्ये. तर वी कॅन कन्सिडर की 12 तर डेफिनेटली वाचतीलच. निघायचं हर्ष. गणपती बाप्पा मंगळमूर्ती, जय श्रीराम. 8 वाजता उठलो आणि तयारी करेस तोपर्यंत बघा किती वाजता, 9:15. कुठे कसा वेळ निघून जातो काय अजिबात कळत नाही. असं काय नव्हतं, पण भले अलाराम लावला नाही त्यामुळे आपली झोप कंप्लीट झाली. पण झोप कंप्लीट होण्याचा फायदा हा आहे की आपल्याला जर्नीमध्ये जास्त जांभया किंवा झोप येणार नाही किंवा थकल्यासारखं वाटणार नाही जसं फर्स्ट डेला वाटत होतं. हा एक प्लस पॉईंट आहे. यूपी डाबा जैनपूर प्रतापगड, तिथं आपण मस्तपैकी नाश्ता केलेला आहे. पराठे खाल्ले, 1 नंबर पराठा होता. हर्षने पण आणले होते थेपले ना का काय, थेपले आणले होते. तो पण एक मस्त नाश्ता, एकदम पोट भरलेलं आहे. आणि आजच्या काचा उशीर झालेला आहे तिला, 11:15 झाले ऑलमोस्ट. आपल्या हॉटेलपासून 10-15 किलोमीटर्सवरती शोधतो हॉटेल भेटते की नाही. 10-15 किलोमीटरचा चांगलावाला एकदम मस्तपैकी ढाबा भेटला आणि आपला नाश्ता करून झालेला आहे. तर आपण आपल्या राईडला सुरुवात करूया. की असली लोडेड तर हा आहे, आपण तर काहीच लोडेड नाही होत. हा बघ, ऑल इंडिया टूर करू शकतो अशामध्ये. एवढे भरपूर कपडे आहेत, सही एकदम. चला मस्तपैकी रिफ्यूल करा. आता पुढचे 150 ते 250 किलोमीटर बघायला नको आपल्याला. बाय द वे हा कालचाच आपला हायवे आहे, NH46. एक नंबर हायवे, एकदम सुसाट हायवे आहे. तो आपण पहिला ब्रेक घेतलेला आहे. माशी राईड करतो मस्त, एकदम छानवाली राईड चालू होती. पण थोडंसं वेगळं फील व्हायला लागला. पण बोलू थोडासा आपण ब्रेक घेऊया. इथं थोडेसे असे कॉट्स टाईपमध्ये दिसले. मग बोलू तो जाऊन दे, थोडासा आराम करतो. मस्त गेटअप पूर्ण काढला होता. अर्धा तास झोपलो, ऑलमोस्ट झोपलो, नॉट प्रॉपर गहरी नींदवाले झोपलो. कारण की आपल्याला आजच्या कसा लॉंग राईड मारायचा, अराउंड 580 किलोमीटर्स देखील आपले बाकी आहेत अजून राईड करायचे. ते सकाळपासून 3 चहाचे टंपल पिऊन झालेले आहेत. दॅट्स नॉट गुड फॉर माय हेल्थ, पण इट्स ओके. आता थोडंसं फ्रेश वाटते. आता झोप अजिबात नको यायला. मस्तपैकी जेवढं होईल तेवढं फटाफट स्ट्रेच करूया आणि आपल्या डेस्टिनेशनला आजच्या आज पोहोचायचा पूर्ण प्रयत्न करूया. आता 12:30 होऊन गेलेले आहेत. ठीक आहे, परत अजून एक पाऊण तास आपला असाच वेस्ट केला. आणि एवढं सकाळपासून निघाल्यापासून हार्डली 70 to 80 किलोमीटर्स आपले झाले. इट्स नॉट गुड बट स्टिल इट्स ओके. चला आता फटाफट हेल्मेट घालूया आणि आपल्या राईडला परत रिझ्यूम करूया. सो फायनली आता जस्ट आपण निघत आहोत. तिकडं स्टे केला होता. मग थोडंसं वॉशरूम वगैरे तो म्हणून मला पेट्रोल पंपवर गेलो
आणि अच्छी अशी इतके सुंदर आपली भरलेली एकदम लोडेड आपली ज्युपिटर दिसत आहे, एकदम चुम्मेश्वर. बाय द वे आपल्या टायरची हवा कमी जाणवत आहे, बट सिनेरिओ असा आहे की आपल्याला नायट्रोजन एअर कुठंच भेटत नाही आहे. जसं का तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये पाहिलं असणार, नायट्रोजन एअरसाठी किती शोधतोय, पण नाही, आपल्याला नाही म्हणजे कुठेच नाही भेटलं. सो आता मी डिसाईड करतो की आपण परत नायट्रोजन एअर जी भरलेली आहे ती काढायची आणि आपली नॉर्मल एअर टाकायचं. ठीक आहे, ठीकठाक जरा जे गॅरेज भेटून दे, त्याच्याकडून मग आपण हे आपलं कार्यक्रम करून घेऊया. काय यार, आम्ही मॅपवरती सर्च करत होतो आता मागाशी की तर नायट्रोजन एअर कुठे भेटत आहे, तर डायरेक्ट कानपूर नाही तर अयोध्याच्या इथं दाखवते. अरे वाव मॅन वा. लेफ्ट कोटा, सरळ शिवपुरी, राईट झाशी. सो आता आपल्याला राईट घ्यायचं आहे, आपण वाया झाशी जाणार आहोत. आता 103 किलोमीटर असंच सरळ 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 चालत राहायचं आहे. NH किती, NH 27/NH44 भागी मिळून आहे वाटतं हायवे हा, काय 46 आय थिंक तो सरळ जातो वाटतं. फिलहाल हवा भरणावाला भेटला, तो बोलतो की त्याच्यात पण हवा डायरेक्ट टाकली जाऊ शकते. कसं काय, नायट्रोजनमध्ये नॉर्मल टाकले तर इश्यू होऊ शकतो टायरला. नाही, त्याला बोलो बाई पूर्ण खाली करून घ्या आणि मग नॉर्मल हवा टाकून घ्या. फिलहाल खाली केली आहे. मेरा भोला है भंडारी, करता नंदी की सवारी, शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे. वाव, मस्त डोंगर कापून हा रोड बनवलाय, इफ आय एम नॉट रॉंग. भारी एकदम. लखनौ, हां पहिलं कानपूर लागेल मग लखनौ आहे, त्याआधी आपल्याला झाशी क्रॉस करायचं आहे. ठीक आहे, झाशी अजून मोर 55 किलोमीटर्स. दुसरा पेट्रोल पंप, इथं पण पेट्रोल नाही हाय, 40ची रेंज आहे. अशा टाईप ऑफ रोडवरती एकदम सांभाळून गाडी चालवायची असते. बेकार कधी पण स्लिप मारू शकतो, नुसती डुलत असते गाडी. सो आपल्या 2 व्हीलरवाल्यांसाठी तर भरपूर सांभाळून चालवायला लागते. बाय द वे रिझर्ववरती आपली गाडी गेली आहे. मागापासून पेट्रोल पंप शोधतो, पेट्रोल पंप आपल्याला भेटला नाही आहे. लास्ट पेट्रोल पंपवरती पेट्रोलच संपलेलं होतं. आता 10-11 किलोमीटर झाले रिझर्ववरती आहे गाडी. ऑल्दो 40 किलोमीटर चालू शकते रिझर्ववरती, आणि भरपूर वेळ झाला पेट्रोल पंप आला देखील नाही आहे. 10 किलोमीटर थोडक्यात झाले, सब कन्सिडर करू शकतो. झाशी 30, कानपूर 250, प्रयागराज 426. हो हो, प्रयागराज वी आर कमिंग, पण थोडे दिवसात. किती सर्विस नाही एका रिक्षात, शेट भारी एकदम. तसं मग आपल्याला 2 पेट्रोल पंप दिसत आहेत. होपफुली त्या दोघांमध्ये पेट्रोल असून दे, आपण रिफ्यूल करू शकतो. इथं बघू शकता ऑलमोस्ट 29 किलोमीटर रिझर्ववरती गाडी चालली. गाडी कधी पण बंद पडली असती, म्हणून गेली 10-15 मिनिटं झाली मी इको मोडवर चालवत आहे. 50-55 पर्यंत तुम्ही पाहू शकता. 80ला अजिबात क्रूज केलं नाही. चला, तर रिफ्यूल करून झालेलं आहे. आम्ही समोरच्या पेट्रोल पंपवर गेलो होतो, तिकडं देखील पेट्रोल नाही आहे. सो मग नशीब इथं ऑपोजिट साईडला पेट्रोल पंप होता, तर इकडं रिफ्यूल करून घेतला. माहिती आपण फिलहाल आता आहोत उत्तर प्रदेशमध्ये. कधी बॉर्डर येऊन गेली माहीत नाही, पण एवढं नक्की माहिती होतं की आपण मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशमध्ये जाणार आणि उत्तर प्रदेशमधून परत मध्य प्रदेशमध्ये जाणार आणि नंतर परत उत्तर प्रदेशमध्ये एंट्री करणार. एवढं कन्फर्म माहिती होतं. आता ऑलमोस्ट 3 वाजायला आलेले आहेत आणि अजून 472 किलोमीटरची आपली
जर्नी बाकी आहे. 472 आणि 3 वाजायला आले. फ्रीक मॅन. मला वाटते रात्रीचे 1-2 आता वाजतील का काय पोचायला. ओके, इथं एक जंक्शन आलेलं आहे वाटतं म्हणून इथं थोडीशी ट्रॅफिक झालेली दिसत आहे आपणासनी. चलो 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 चलो, जाऊन दे काका. आहो काका 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 र आम्हासने जाऊ द्यावं. आपलं थेट 200 किलोमीटर सरळ जायचं आहे. अशी मॅपमध्ये दाखवत होता. आता डायव्हर्जन आलं म्हणून चुकीचं आलं. अजून किती किलोमीटर जायचं स्ट्रेट काय जुनं हाय. चांगला मस्त सुसाट हायवे आहे, बट रोडला गाड्या भरपूर आहेत. मोस्टली मला गुजरात राजस्थानच्या गाड्या दिसत आहेत. महाराष्ट्राच्या क्वचित गाड्या दिसल्या. ठीक आहे, आपली आहे ना. जय महाराष्ट्र. आत्ता जस्ट झाला आमचा नाश्ता करून. नाही हर्ष बोलला एवढी भूक पण लागली नाही आहे की आपण प्रॉपर जेवण करूया. मला पण पटलं, बोललो हो नको जेवण करायला. मग परत आम्ही पराठाच खाल्ला. बरोबर जेवायला नको, बघा डायरेक्ट एकदम मस्तपैकी आपण एक डिनर करूया. एकदम भारी वाटेल. म्हणजे एकदम भूक लागल्यावरच आपण डिनर करूया. तोपर्यंत नको, जेवढा होईल तेवढा आपण आता स्ट्रेच करायचा प्रयत्न करूया. मेन डेस्टिनेशन काय आपली अयोध्या, जो अजून आपल्याला दाखवत आहे 360 किलोमीटरने 6.25 तास आणि रात्री 12:30ला पोचू. लेट्स सी कसं काय आपला प्लॅन एक्झिक्यूट होते. जेवढं जमेल तोपर्यंत आपण तेवढी गाडी चालवू. वाटलंच की नाही आता कॅपॅसिटी तर आज आपण स्टे करू आणि उद्या निघून जाऊ राम मंदिराकडे. तसं ऑलमोस्ट प्लॅन चालू आहे. लेट्स सी 12:30चा टायमिंग आहे. बघू केवढी आपली एनर्जी राहते, कॅपॅसिटी राहते. त्या अकॉर्डिंगली रिमेनिंग प्लॅन आपला एक्झिक्यूट आहे. प्रयागराज आणि आग्रासाठी डावीकडे येऊ आपण, लवकरच येऊ. आता आम्ही थेट चाललो आहे कानपूरच्या मार्गे अयोध्याला. यो हो हो. निघाल्यापासून 1 तास झालेला आहे आणि तुम्ही रोड कंडिशन पाहू शकता. गेले ॲटलिस्ट 15 ते 20 किलोमीटर ना खराब रोड आहे. आता तुम्ही स्वतःच अंदाज घ्या की कुठल्या प्रकारे खराब होते. एकदम प्लेन स्मूथ आहेच नाहीत. कुठं पण छोटे छोटे खड्डे, वर खाली झालेला रोड. खूप डिफिकल्टी होते गाडी चालवायला. गॅप बघून साईडून काढायला लागते स्कूटी. त्यात वरून आपली आहे रात्रीची वेळ, तर सीन होतं मध्येच. हा उलट दिवसा ठेवला पाहिजे होता रोड. त्याच्यामुळे कमरेची वाट लागते. प्लेन सुसाट रोड असला मग वाटत ना, बिंदास एकदम चालू शकतो आपण. एकदम छानवाली ट्रॅफिक लागलेली आहे आपल्याला. चला ऑफ रोडिंग थोडंसं धडधूर. हे चलो ऊपर. चल थांब रे बाळा. फुल ऑन ऑफ रोडिंग. धूळ उडते. हा अरे हा बघ रॉंग वेने येते. छागा अगो हा वाट लावणार आहे सर्वांची. मगातपासून केवढे सर्व मच्छर मिळेल. बाबा खतरनाक. इथंच वायझरवरतीच गेले आणि विंडशील्डवरती एवढे नसणार वाटते. नॉट रॉंग. नाही
बाकी ठिकाणी कुठे काय नाही, फक्त वायझरवरती खतरनाक. तर ते क्लीन करूया. किती वाजले? 9:15. ठीक आहे. तो फिलहाल वाजलेले आहेत 9:15. आता आम्ही डिनर करायला बसलेलो आहे. मगाशी जस्ट पाठीमागे फ्युल ब्रेक घेतला तर तुम्हाला दाखवतं. वायझरवरचे मच्छर जे मेलेले होते थोडं क्लीन करून घेतलं. बोलो पुढं फर्दर जर्नीला कंटिन्यू करणार होतं, पण हर्ष बोलला चल आपण जेवून घेऊया, उशीर झाला. तर मला तर काय भूक लागली नव्हती अजिबात. का भूक कधी नाही लागा जेव्हा मला माहिती असतं की माझा मोठा डेस्टिनेशन आहे, मला कंप्लीट करायचं आहे, तेव्हा भूक ऑलमोस्ट गायब होते आणि आपण त्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये गाडी चालवतो. हर्ष बोला भूक लागली मग चालतं, ठीक आहे पण नको जास्त स्ट्रेच करायला, आता गपचूप जेवण घेऊया. सो मस्तपैकी एकदम हायवे साईड बाजूला रेस्टॉरंट भेटला. सो आपण इथं जेवायला बसलो आहे आणि ही आपली समोर गाडी स्कूटी उभी आहे. हा व्ह्यू एक नंबर वाटतो. हे आपण इथं जेवायला बसलेलो असतो आणि समोर आपल्या नजरेसमोर गाडी असते. पडत एकदा छानपैकी मस्त आपलं जेवण करून झालेलं आहे. 10:06 झालेलं आहे आणि इथून अयोध्या अजून 213 किलोमीटर आहे. सो आज आत्ता ते होणं शक्य नाही आहे. थांब रे दादूस. ओके वी आर बॅक ऑन द रोड. आता 10 वाजलेत. बघू 11 वाजेपर्यंत जिथपर्यंत आपण पोचतोय तिथपर्यंत खेचूया गाडी आणि हॉटेल घेऊन स्टे करूया. होपफुली 50-60 किंवा मॅक्स 100 किलोमीटर खेचले गेले. एका तासात तर होणार नाही 100 किलोमीटर, वेगळी गोष्ट आहे. 50-60 किलोमीटर तर होतीलच. शेर का बच्चा एक ही अच्छा. ओ सही आहे, सही एकदम बरोबर. म्हणून असेल ट्रॅफिक ए चलो 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 चलो. अच्छा असं आहे मॅपमध्ये दाखवते ट्रॅफिक. चला इकडे रिकामी भेटेल. अच्छा आणि इकडे दाबली. आता आपण आला इकडून दाबूया. अरे इकडून पण रिकामा भेटलाय रोड बाबा, रिकामा भेटलाय रोड, रिकामा भेटलाय रोड बाबा, रिकामा भेटलाय रोड. डंगलांग टकलांग. अरे बाबा 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 कितपर्यंत मोठी ट्रॅफिक आहे. जाऊन दे जाऊन दे जाऊन दे जाऊन दे. चला 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 हळू हळू हळू. सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात. लखनौमधून काल रात्री जसं मी म्हटलं होतं तुम्हाला की आपल्याला स्टे करायचा पूर्ण आपला नॉनस्टॉप. अयोध्या काय होणार नाही. सबन बोललं बिजनोर म्हणून एरियामध्ये थांबणार होतो, पण इतकी बेकार ट्रॅफिक आणि नंतर रोड पण चुकलो होतो. मेन रोडला निघायचा रस्ता देखील भेटत नव्हता. पण कसं बिसं करून पोचलो आणि हर्षला बोललो बघ कुठं आसपास हॉटेल भेटते काय. तर मग ऑलमोस्ट लखनौमध्ये आहोत आपण, म्हणजे आउटर रिंग रोडच्या साईडलाच आहोत, म्हणजे लखनौ कन्सिडर करू शकतो आपण. सो मग अराऊंड रात्री 12च्या दरम्यान आम्ही पोचलो. 11:15-12च्या दरम्यान आम्ही शोधत होती तर हॉटेल कुठं आसपास भरपूर सर मल्टिपल हॉटेल आहे. मग 2 माणसं बाहेर भेटली. मग इथं आपल्याला तो आश्रम अशोक वाटिका म्हणून अच्छा कसा चांगला स्टे भेटला, हा प्रश्न नाही. सो आता मस्त आणि बोललो आता उद्या सकाळी 6ला निघू. 6ला उठू आणि 7 वाजेपर्यंत निघून जाऊ. पण ॲज युजल मी अलारामचा वाजला की नाही माहीत नाही, का आवाज आला नाही मला काय अजिबात आयडिया नाही. सो मग तसं झोपून गेलो आणि बरोबर आता 7 वाजता उठलो. पण मला आता झोप बोल उशीर केला, टाईमपास केला होता, अजून लेट होऊन जाईल. आणि शेवटी आपल्याला अयोध्येला जायचं. इथून अजून 150 किलोमीटरचं तरी नक्की अंतर आहे. सो मग ठरवलं की नको आता आंघोळ करा, थोडंसं फक्त फ्रेशअप झालं. आणि ॲज युजल कालच्याच गेटअपमध्ये आहोत आपण. आता पहिला निघूया इथून थेट अयोध्येला जा. अयोध्येला एक रूम बुक करूया. तिथं मस्तपैकी आंघोळ करून फ्रेश एकदम फ्रेश होऊन डायरेक्ट रामलल्लाचं दर्शन घ्यायला जाऊया. सो असा कायचा प्लॅन आहे. 7 आरती झाले म्हणजे 5:45 निघतो. हर्ष येतो वरती, खरं सांगितलं चेक कर वरती जे काय राहिलं गेलं आहे का. आता तू येतो खालती.
सगळी मंडळी पण अयोध्येला चाललेली आहेत. जय श्रीराम. एक थोडासा ट्रॅफिक वाला एरिया. दूर 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 मच्छर भगाने वाली मशीन. बाप रे कसला धूर, नुसता धूर. तर मस्तपैकी आपला नाश्ता करून झालेला आहे. इथं आम्ही ढाब्यावर थांबलो होतो, पराठा खाल्ला. पण बोललो नको, थोडंसं झोप काइंड ऑफ येतं, मला खातं पितं थोडंसं फ्रेश होऊन जाऊ ना. म्हणून आता आज बघायचं अजून 106 किलोमीटर आणि 2 तास. म्हणजे रोड चांगले आहेत म्हणून एवढं 2 तासच दाखवत आहे. अयोध्या, द लँड ऑफ रामा. जय श्रीराम. ओके, सो फायनली आता आम्ही अयोध्याला पोहोचलेलो आहोत. एक भरपूर शोधत होतो हॉटेल, भरपूर वेळ झाला. पण फायनली एक आपल्याला होमस्टे भेटलेला आहे. होमस्टेचं नाव काय रे? माहीत नाही, पण एक होमस्टे भेटला. 2-4 बघितले आणि भरपूर ठिकाणी बॅरिकेड्स आहेत. म्हणजे काही काही ठिकाणी अलाउड जाऊन नाही देत, व्हेकल्सला अलाउड नाही आहे किंवा वॉकिंग थ्रू पण अलाउड नाही. पण ठीक आहे, आपल्याला छोटासा छानसा एक होमस्टे भेटलेला आहे. बस अजून काय पाहिजे. अजून ऑलमोस्ट 12 वाजले. पोहोचलो आम्ही 11, 11:15लाच. पण ते हॉटेल बिटेल सर्व काही शोधत सोबत वेळ लागला. सो फायनली वी आर इन अयोध्या. आता मस्तपैकी फ्रेश होऊ, पहिले म्हणजे आंघोळ करू, मस्त फ्रेश होऊ आणि मग आपल्या रामलल्लाचं दर्शन घेऊया. सो आजचा कालचा जो सुरू झालेला ब्लॉग गुना टू अयोध्यावाला, आज आपण आता इथंच एंड करूया. भेटूया कुठल्या तरी नाही ह्याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नो टाटा, नो गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम.